हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 35 आहे. बेसिकचे पण आपले 14 डेज कंप्लीट झाले आहेत आणि लास्टच्या 2-3 दिवसापासून आपण ट्रेसिंग कशी करायची, ट्रेसिंगचे टाइप्स बघितले आहे. आज पण आपण ट्रेसिंगचा टाइप बघणार आहोत. आज आपला टाइप 4 आहे. आपण सगळ्यात पहिल्या टाइपमध्ये मोबाईलवरनं ट्रेसिंग कशी करायची हे बघितलं होतं. दुसऱ्या टाइपमध्ये आपण ट्रेसिंग पेपरवर डिझाईन कशी काढायची ते बघितलं होतं, म्हणजे डायरेक्ट ट्रेसिंग पेपरवर ट्रेसिंग कशी करायची हे बघितलं होतं. टाइप 3 मध्ये आपण काल ट्रेसिंग पेपरवरनं कार्बनच्या साहाय्याने फॅब्रिकवर कशी ट्रेसिंग करायची हे बघितलं होतं. आणि आज टाइप 4 आहे. आज इथे तुम्हाला हे जे फ्लावर दिसत आहे, आपण आज पण ट्रेसिंग पेपरवरनं फॅब्रिकवर कशी डिझाईन ट्रेस करायची हे बघणार आहोत. याच्या पण 2-3 मेथड आहेत. तर इथे आपण आज बघणार आहोत. आज वेगळं पद्धतीने आपण कशी ट्रेसिंग करायची हे बघणार आहोत. तर इथे आपल्याला काय काय साहित्य लागतंय बघा. हा ट्रेसिंग पेपर, या ट्रेसिंग पेपरवर मी एक फ्लावर काढून घेतलेला आहे. एक मी ब्लाउज पीस घेतलेला आहे बघा कलरमध्ये, हे एक ब्लाउज पीस. अजून मी इथे एक छोटासा असा स्पंज घेतलेला आहे, जेणेकरून मला इथे लागणार आहे. परत इथे मी इथे बघा आपली पेपर पिन्स घेतलेली आहे. तुम्ही इथं निडल वगैरे पण घेऊ शकतात, बारीक, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं मी एक चॉक घेतलेला आहे, चॉकनी पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आपलं जे पॉन्ड्सचं पावडर आहे ते पण मी इथं घेतलेलं आहे. एक ब्लॅक कलरची पावडर भेटते, पण ती सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, म्हणून मी आज हे याच्याने तुम्हाला दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे, जी आपण ही डिझाईन काढून घेतली आहे, तर त्याला सगळ्यात पहिले मी होल करून घेणार आहे बघा. त्याच्यासाठी मी हा जो स्पंज घेतला होता तो मी याच्यावर ठेवणार आहे. आणि टाचणी जी घेतली आहे, टाचणी किंवा आपली पेपर पिन्स, किंवा तुम्ही बारीक होलसाठी आपली बारीक निडल पण घेऊ शकतात. नॉर्मल निडल ती पण चालते, काहीही घेऊ शकतात तुम्हाला जे योग्य वाटेल ते. इथे आता मी हे जे आपलं फ्लावर आहे त्याला असं बरोबर मी होल, प्रत्येक लाईनवर याला बरोबर असं होल पाडून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने हे बघा, बरोबर लाईनवर होल पाडून घ्यायचं आहे. लाईनवर जाऊ द्यायचं नाही आणि सावकाश करायचं, नाही तर आपला पेपर फाटण्याची शक्यता असते. बघा अशा पद्धतीने बरोबर होलवर, मार्किंगवर बरोबर आपले असे छोटे छोटे होल पाडत जायचं आहे, सावकाश पद्धतीने. कारण की जो आपला हा पेपर आहे ट्रेसिंग पेपर, तो खूप असा म्हणजे पातळ असतो एकदम असा, तर नाजूक असतो खूप तो, तर तो असा फाटला गेला नाही पाहिजे. त्यामुळे सावकाश पद्धतीने करायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपली अर्धी मार्किंग रेडी झाली आहे. आणि खाली स्पंज घेतल्यामुळे काय होतं, आपले होल असे बरोबर होत जातात, जेणेकरून आपली जी निडल ही पंच होते ती बरोबर खाली स्पंजमध्ये जाते, जेणेकरून आणि स्पंजला काही होत नाही, होल पडत नाही किंवा काहीच नाही.
आणि ती इझिली बाहेर काढायला पण सोपे जाते. त्याच्यामुळे मी इथे स्पंजचा वापर केलेला आहे. आता मी जे 2-3 दिवसापासून तुम्हाला ट्रेसिंगच्या मेथड शिकवत आहे त्या तुम्हाला सहज आणि एकदम छान आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सहज आणि लवकर लक्षात येत असेल. ज्या कोणी ताई एकदम नवीन आपल्या चॅनलवर बघून शिकत आहे त्यांच्यासाठी ते खूप युजफुल आहे. आणि ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण फ्री आरी वर्कचा क्लासेसचा फायदा घेता येईल, काहीतरी त्यातून शिकता येईल. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करत चला. खूप सोपी मेथड आहे ही पण. ज्यांना ड्रॉइंग जमत नाही त्यांच्यासाठी पण खूप युजफुल आहे. आणि आपला मेन म्हणजे टाइम पण वाचतो, वेळ वाचतो आणि कामही आपलं फास्ट होतं याने. हे बघा इथे आपलं आता हे फ्लावर रेडी झालं आहे. पूर्ण सगळीकडे आपण इथे होल पाडून घेतलेले आहेत. बघा इथे पूर्ण रेडी झालं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हे जे बघा मी इथे बॅक साईडनी पण तुम्हाला दाखवते. बघा अशा पद्धतीने जे दिसत आहे. इथे तुम्हाला असे बारीक 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 होल पडलेले दिसत असतील. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला ज्या फॅब्रिकवर हे ट्रेस करायचं आहे तो फॅब्रिक इथे घ्यायचा आहे. आता बघा मला ह्या ब्लाउज पीसवर ही डिझाईन ट्रेस करायची आहे. हे बघा तुम्हाला जिथं कुठे तुम्हाला ही डिझाईन ट्रेस करायची असेल तर तो फॅब्रिक बरोबर ठेवून घ्यायचा. त्याच्यावर ही डिझाईन आपली बरोबर मधोमध सर्व काही तुम्ही व्यवस्थित बघून ठेवून घ्यायची आहे, जसं तुम्हाला पाहिजे असेल तशा पद्धतीने. हे बघा आता मला अशी पाहिजे आहे तर मी बरोबर इथे अशा पद्धतीने त्याला ठेवून घेते. हे बघा मी अशा पद्धतीने त्याला बरोबर काठाच्या वरच्या साईड म्हणजे मीडियम साईडला मला पाहिजे आहे तिथे मी ती ठेवून घेतलेली आहे, म्हणजे स्लीव्जला बरोबर मधोमध येईल. आणि मी हा आपला चॉक घेतलेला आहे. बघा तिथं चॉक इथे असा हा प्रेस करायचा आहे आपल्या होलवर, लाईनवर. आपण इथे 2 आता टाइप्स बघू. हा चॉकनी पण खूप छान. इथे तुम्ही पेपर पिन्स पण लावून पॅक करू शकता जेणेकरून आपली डिझाईन हल्ली नाही पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने बरोबर लाईनवर आपला हा चॉक इथे असा करायचा आहे. बघा अशा पद्धतीने पूर्ण असा हा चॉक लाईनवर बरोबर लाईनवर करायचा आहे प्रेस. आता आपलं पूर्ण सगळीकडे असं प्रेस करून झालं आहे. आता आपण याला साईडला करणार आहोत आणि खाली बघूयात आपली डिझाईन प्रेस झाली आहे का नाही, नीट व्यवस्थित उमटली आहे का नाही हे बघूयात. हे बघा मी तुम्हाला इथेच असं साईडला करून दाखवते. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल सेम आपली डिझाईन इथे उमटलेली आहे. आता याच्यावर पण आपण बरोबर प्रॉपर वर्क करू शकतो एवढी डिझाईन आपल्याला दिसत आहे. बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे आणि उमटलेली आहे. ही एक आपली पद्धत आहे. आता मी अशीच तुम्हाला अजून एक याच्यात पद्धत दाखवते. हे बघा इथं आता हा फॅब्रिक आपला प्लेन आहे, जो डिझाईन प्रेस केली आहे ती इकडे आहे
आता इथेच मी बाजूला थोडंसं अजून एक पद्धतीने ट्रेसिंग करून दाखवते। ती ट्रेसिंग कशी करायची बघा। इथे आता हा फॅब्रिक घेतला आहे, तर याच्यावर बरोबर जिथे पाहिजे तुम्हाला फ्लावर जिथे पाहिजे असेल तिथे ते ठेवून घ्यायचं बरोबर। वाटलंच तर तुम्हाला, आता मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी इथे पेपर पिन्स पण कधी कधी लावत नाही, पण तुम्ही पेपर पिन्स लावा शक्यतो, म्हणजे आपली डिझाईन हालत नाही। जर का तुम्ही लावू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं पॉइंट्सचं मी पावडर घेतलं आहे बघा, हे पॉइंट्सचं पावडर आहे। हे इथं मी आता टाकून घेते ह्या याच्यावर बरोबर। हे बघा मी इथं पॉइंट्सचं पावडर हे असं टाकून घेतलं आहे आणि याला बोटाने असं प्रेस करत आहे बघा। एकदम कमी टाकलेलं आहे मी, काही जास्त टाकलेलं नाही आहे, जेणेकरून ते खूपच व्हाईट होईल असं नाही। थोडंसं टाकलं आहे, जेवढं लागेल तेवढं पहिले, आणि वाटलंच तर लाईन्स कमी पडत असेल तर थोडं थोडं असं घेऊन तुम्ही आपल्या बोटाने पण प्रेस केलं तरी पण चालतं। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण प्रेस केलं आहे। आता मी याला साईडला करते आणि बघूयात इथे पण आपली डिझाईन बघा, खूप सुंदर पद्धतीने खूप छान यांनी आपली डिझाईन एकदम ट्रेस झाली आहे। बघा ना किती सुंदर अशी ही डिझाईन उमटलेली आहे। तर कसं वाटली आहे तुम्हाला ही मेथड? किती इझी आहे, नवीन शिकणाऱ्यांना ही सहज जमेल अशी ही डिझाईन आणि ही मेथड आहे। खूप सुंदर आणि खूप इझिली जमून जाते ही, आणि यासाठी काही असं भरपूर काही असं वेगळं साहित्य पण लागत नाही। जे आपण डेली यूज करतो, जे पॉन्ड्स पावडर आहे ते, किंवा तुम्ही अजून कोणतं पण व्हाईट कलरचं पावडर घेऊ शकता, असं नाही की तेच घेतलं पाहिजे। आणि यात अजून एक अशी ब्लॅक कलरची पण पावडर भेटते, पण ती आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। मग जर का आपलं ब्लाऊज पीस समजा व्हाईट असेल तर मग त्याच्यावर प्रेस समजा तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी मार्केटमध्ये ब्लॅक कलरची पण पावडर अवेलेबल असते, पण सध्या ती आता माझ्याकडे अवेलेबल नाही असल्यामुळे मी ते काही दाखवत नाही आहे तुम्हाला। पण हे आणि ती पावडरनी पण सेम असंच प्रेस करून करायचं आहे। तर बघा किती सुंदर असं आपल्या ह्या दोन्ही पण टाईप कंप्लीट झाले आहे। हे बघा इथे आता आपण पहिले चॉकने बघितलं ट्रेस करून, इथे पावडरने बघितलं, आता इथे आपण परवा जसं ब्लॅक कलरचं कार्बनने केलं होतं तसंच आज इथे मी व्हाईट कलरचं कार्बन घेतलेला आहे बघा। हा व्हाईट कलरचा आहे। व्हाईट कलरच्या कार्बनने आपण इथे मी तुम्हाला ट्रेस करून दाखवते व्यवस्थित। हे बघा अशीच आपली डिझाईन ही ठेवून घ्यायची बरोबर। हे बघा अशी ही मी ठेवून घेतली, त्याच्या खाली कार्बन ठेवला आणि खाली फॅब्रिक ठेवलं। आता याच्यावरच अशा आपण जसं परवा केलं होतं मार्किंगवर मार्किंग केली होती तशीच मार्किंगवर मार्किंग करत जायचं। मी इथं पेन्सिलच्या सहाय्याने करत आहे। इथं पेन्सिल घेतली आहे मी, पेन्सिलने इथं गिरवत आहे, समजा याला गिरवत आहे बरोबर। इथं पेपर पिन्स तुम्ही अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली डिझाईन हल्ली नाही पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने आता हे रेडी झालं आहे का बघूयात। हे बघा इथं आपलं आता पूर्ण वरतून ट्रेस करून झालं आहे। आता आपण खाली रिझल्ट बघूया याचा कसा आलेला आहे। हे बघा खूप सुंदर असं हे आपलं फ्लावर इथं ट्रेस झालं आहे। त्यासाठी हा आपण व्हाईट कलरचा कार्बन इथे यूज केला आहे। यात पण बरेच कलर अवेलेबल असतात। आता इथे आपण ब्लू कलरचं आपलं फॅब्रिक होता म्हणून मी व्हाईट कलरचा घेतला होता, जेणेकरून ते उठून दिसेल यासाठी। तर असं आपलं हे फ्लावर रेडी झालं आहे। तर तुम्हाला आजच्या ह्या मेथड्स आपण आता 3 बघितले आहे समजा, तर कशा वाटल्या आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आणि व्हिडिओ पण तुम्हाला सगळा समजला आहे का नाही, तुम्हाला युजफुल वाटत आहे का? मेथड खूप इझी आहे, ज्यांना थोडं पण डिझाईन किंवा ड्रॉइंग येत नाही तर यासाठी हे मेथड खूप युजफुल आहेत। आणि ही मेथड जर का आपण यूज केली तर आपला टाइम पण वाचतो आणि डिझाईन पण एकदम फिनिशिंगमध्ये येते।
दिसलं का व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची ट्रेसिंगची मेथड कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून कळवत जा. आणि अजून आपण उद्या पण अशाच नवनवीन डिझाईन घेऊन येणार आहोत. त्यासाठी गुड बाय आणि व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघितल्याबद्दल तुम्हाला थँक्स फॉर वॉचिंग.